ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतल्या अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले। भाजपचे अधिकृत उमेदवार सुहास शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी देखील अपक्ष अर्ज भरल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं। महायुतीचा उमेदवार असताना समीर सत्तार रिंगणात उतरल्यानं भाजप आणि शिंदे सेनेतील तणाव आता स्पष्ट झालाय। विधान परिषद उमेदवारीवरून संभाजीनगरमध्ये शिवसेनेत मोठा प्रक्षोभ। शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम मित्रपक्षच करतोय। शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांची भाजपवर जहरी टीका। अब्दुल सत्तार यांनी भाजपवर थेट निशाणा साधत मित्रपक्षांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला। छत्रपती संभाजीनगरमधील सत्ता केंद्रांनंतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आणि जिल्हा बँकेवरही भाजपची नजर असल्याचा दावा त्यांनी केलाय। हा मतदारसंघ पारंपरिकरित्या शिवसेनेचा असल्याचं सांगत कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच पुत्र समीर सत्तार यांची उमेदवारी दाखल केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महायुतीतील शिवसेनेच्या त्यागाची दखल भाजप घेत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली। वैजापूर असेल, गंगापूर असेल, पैठण असेल, कन्नड असेल, खुलताबाद असेल किंवा फुलंब्री असेल, या सर्व गावाच्या कार्यकर्ते तिकडे भोकरदन आहे, भोकरदनमध्ये जालना जिल्ह्याच्या लोकांचे सर्वांनी आपापल्या पद्धतीने माझ्या मुलाशी अप्रत्यक्ष संबंध करून माहिती घेऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही फॉर्म भरा, आणि त्या भावनेच्या पोटी त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेला आहे। सत्तार यांच्या आरोपांना भाजपकडून तातडीनं प्रत्युत्तर देण्यात आलं। भाजप मंत्री अतुल सावे यांनी सत्तार हे सतत युती विरोधी वक्तव्य करून स्वतःचे नेते एकनाथ शिंदे यांचाच अपमान करत असल्याची टीका केली। काही तक्रारी असल्यास त्या माध्यमांसमोर न मांडता पक्ष श्रेष्ठींकडे मांडाव्यात असं त्यांनी सांगितलं। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी देखील अंतिम निर्णय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे घेतील अशी भूमिका मांडली। कोण काय त्याग करते हे सगळे विचार वरचे नेते करतात। त्यांनी पण हे विसरू नये की 2.5 वर्ष ते मंत्री होते। ते मंत्री असताना तुम्हाला आता मंत्री केलं नाही तर मी जबाबदार नाही। आम्ही काय म्हणतो का आपलं नाही, तुम्ही स्वतःच तुम्ही काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही। आणि या ठिकाणी आम्हाला पक्षाच्या वतीनं आदेश आला, आज आपल्या महायुतीचे उमेदवार शिरसाट यांचं फॉर्म नॉमिनेशन भरण्यासाठी त्या ठिकाणी गेलं पाहिजे। या ठिकाणी निवडणूक करायचो या ठिकाणी निश्चित प्रत्येक पक्षाला अपेक्षा। तुम्ही सहमत आहात सत्तारांच्या मताशी? नाही, या ठिकाणी आम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिला, त्या आदेशाचे पालन करणारे आम्ही आहोत। तुम्ही सहमत आहात की नाही? त्या गोष्टीची सहमत नाही। भाजपवर आरोप करून फक्त सत्तार थांबले नव्हते, तर त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत भाष्यही केलं होतं। सत्तारांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवेंनीही सत्तारांच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता। छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना आणि भाजपमधील या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व आमदार आणि खासदारांना मुंबईत बोलावलं। त्यासाठी अब्दुल सत्तारही मुंबईसाठी रवाना झाले होते आणि याच दरम्यान सत्तार आणि अंबादास दानवेंची भेटही झाली। अब्दुल सत्तार समृद्धी महामार्गावर मुंबईला जात असताना त्याच वेळी अंबादास दानवे देखील त्याच समृद्धी महामार्गानं शिर्डीसाठी चालले होते। यावेळी दोघांची समृद्धी महामार्गावर भेट झाली। भेटी दरम्यान एकमेकांच्या समोर येताच अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी गळा भेट घेतली आणि आता एकनाथ शिंदेंच्या भेटी आधी अब्दुल सत्तार यांनी अंबादास दानवेंची भेट घेतल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही निवडणूक आता केवळ विरोधकांमधील लढत न राहता महायुतीतील अंतर्गत शक्ती परीक्षेचे स्वरूप धारण करताना दिसतेय। समीर सत्तार माघार घेतात की निवडणूक लढवतात यावर पुढील राजकीय समीकरणं अवलंबून राहतील। पुन्हा महायुती समोरील हा मोठा राजकीय कस पाहिला जातोय। राज्यात महायुती असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या नेत्यानं बंडखोरी केली आणि भाजपला ही जागा दिलेली असताना स्वतः शिवसेनेच्या नेत्याने या ठिकाणी अर्ज दाखल केलाय। तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी भाजपवर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यामुळे महायुतीवर काही नेते काही आमदार कसे नाराज आहेत याचं प्रत्यक्ष उदाहरण छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।
आणि याच महत्त्वाच्या विषयावर अधिक चर्चेसाठी आज आपण थेट आमंत्रित केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत, भाजपचे नेते भागवत कराडही आपल्यासोबत आहेत आणि शिवसेनेचे आमदार विलास भुमरे अगदी काही क्षणात आपल्यासोबत जोडले जात आहेत. सुरुवात जी आहे या चर्चेची ती थेट आपण चंद्रकांतजी तुमच्यापासून करूया. चंद्रकांतजी, ही निवडणूक जिंकण्यापेक्षा महायुतीतील ताकद दाखवण्याची लढाई जास्त बनत चालली असं का वाटतं? महायुतीमध्ये प्रचंड घोळ चाललो आहे आणि त्यांचे आपसातच काही जमत नाही. बरं, आता हे सगळी नेते मंडळी भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी, राज्यपाल महोदय वगैरे सगळे अब्दुल सत्तार यांच्याकडे जाऊन त्यांचे मनधरणी करायला लागले. परंतु आता आज संध्याकाळी काहीतरी मुंबईमध्ये मीटिंग आहे, हां, त्यांना अर्जंटली बोलून घेतलं बरोबर. सत्तार साहेबांना की ताबडतोब या तुम्ही, काय आहे काय नाही. आणि आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे त्यांच्याशी चर्चा करणार आहे. बरं, आणि मग काहीतरी त्यांचं टर्म कंडिशन होईल की 2.5 वर्ष मुख्यमंत्री मंत्रिपद आम्हाला देणार होते, मग काय झालं, मग ते द्या, मी आता मागे घेतो, असंच होणार आहे ते. बरं. बाकी काहीच आहे, हे ह्या पद्धतीनेच होईल सगळं ते. बरं चंद्रकांतजी, जसा तुम्ही दावा करता की पडद्याआड मग बरंच काही सुरू आहे, मग भागवतजी, महायुतीचा अधिकृत उमेदवार असताना देखील समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करणं म्हणजे महायुती विरोधातील हे बंड आहे असं तुम्ही समजता का? आणि दुसरं महत्त्वाचं की आता चंद्रकांत खैरेंनी जो मुद्दा उपस्थित केला की पडद्याआडून काही चर्चा होतील आणि त्यामुळेच ही नाराजी वगैरे सगळं काही व्यक्त केलं जात आहे का? भागवतजी. खरं तर महायुती ही अत्यंत चांगली आहे. महायुतीमध्ये कसल्याही प्रकारचं बंड नाही आहे. आणि मी आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो, ज्या मागच्या 1-2 महिन्यापूर्वी जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, त्यासाठी महायुतीसाठी आम्ही बसलो. आणि बसल्यानंतर आमचे पालकमंत्री संभाजीनगरचे माननीय संजयजी शिरसाट म्हणाले की बुवा ते सिल्लोड मतदारसंघ जो आमदार अब्दुल सत्तारजी यांचा आहे तिथे युती होणार नाही, कारण तो आमच्या ऐकण्याचा बाहेर. आणि मग ते शिंदे साहेबांनी म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी काय सांगितलं आम्हाला माहित नाही, पण त्या ठिकाणी युती झाली नाही, बाकी ठिकाणी युती झाली. म्हणून आणि ही जी आता विधान परिषद मध्ये युती झालेली आहे ते राज्याचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय सुमित्राताई पवार या तिघांनी मिळून केलेली युती आहे. फॉर्म्युला ठरलेला आहे 11, 4 आणि 2. त्या ठिकाणी अर्ज भरत असताना शिंदे सेनेचे खासदार माननीय भुमरे साहेब असतील, त्याचबरोबर माननीय प्रदीप जयस्वाल असतील आणि सर्व त्यांचे आमदार, कन्नडचे आमदार जाधवताई होत्या, पैठणचे आमदार, सर्व आमदार एकत्र येऊन आम्ही फॉर्म भरलेला आहे. म्हणून महायुतीमध्ये कुठलाही बंड नाहीये, पण नक्कीच सिल्लोडच्या आमदार यांनी केलेलं हे बंड आहे. आणि शिंदे सेनेचे नेते माननीय शिंदे साहेब यांनी अब्दुल सत्तारजी यांना बोलवलंय आणि नक्कीच त्यांना ते शांत करतील आणि महायुतीमध्ये आम्ही निवडणूक जिंकू. यामध्ये मी सांगू इच्छितो, एकूण 637 मतदार आणि या 637 मतदारापैकी भाजपचे 265 आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचे 52 मत आहेत आणि शिंदे सेनेचे 130 मत आहेत. एकंदर जर पाहिलं 637 पैकी जिंकायला 319 मतं पाहिजे, आमच्याकडे 447 मत आहे, म्हणून हे आम्ही जिंकणार. बरं, अब्दुल सत्तार साहेबांना एक आमच्या महायुतीचे आमदार आहेत, त्यांनी आमची बरोबर राहावं ही आमची मनोमन इच्छा आहे. पण शेवटी शिवसेना निर्णय घेईल, मान्य शिंदे साहेब त्यांना समजून सांगतील, ऐकतील असा मला विश्वास. बरोबर आहे. मात्र आज थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांची समजूत घालण्याची वेळ का आली? विलासजी, काय होतंय की भाजपचा उमेदवार लादल्याची भावना कुठेतरी शिंदे सेनेत आहे, म्हणून मग टीकेचे बाण आणि आपली स्वतःची नाराजी अब्दुल सत्तारांनी थेट बोलून दाखवलेली असं समजायचं का? विलासजी. हे बघा, स्थानिक स्वराज्य निवडणूक विधान परिषद छत्रपती संभाजीनगर जालना ही पूर्वी शिवसेनेची जागा होती. या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी आमचा दावा होता, पण या ठिकाणी महायुतीचे आमचे शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी असतील, यांनी या ठिकाणी विधान परिषद बाबतीत जो निर्णय घेतला, या ठिकाणी खासदार असतील, आमचे जिल्हा प्रमुख असतील, सर्व आमदार असतील, हा आम्ही मान्य केलेला आहे. पण त्या ठिकाणी निश्चित
ही जागा शिवसेनेची होती, त्या ठिकाणी आम्हाला मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही त्या ठिकाणी हक्क देखील आमचा व्यक्त केला होता. आणि या ठिकाणी सत्तार साहेबांनी त्यांच्या मुलांचा फॉर्म भरलेला आहे. सत्तार साहेब आमचे मार्गदर्शक वरिष्ठ नेते आहेत, पण त्या ठिकाणी निश्चित शिंदे साहेब त्यांना सांगून या ठिकाणी आपण महायुतीचे जे उमेदवार आहे सुहासजी शिरसाट यांनाच विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र त्या ठिकाणी येणार आहोत. कारण की काल नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी समेत आम्ही त्या ठिकाणी फॉर्म देखील त्या ठिकाणी भरलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी शिंदे साहेब सत्तार साहेबांना बोलून त्या ठिकाणी निश्चित त्यांची जी मागणी होती या ठिकाणी ते मागणी करणं काही गैर नाही. कारण की या ठिकाणी हक्काची जागा होती. या ठिकाणी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी शिवसेनेची जागा असताना त्या ठिकाणी आपण आज भारतीय जनता पार्टीला सोडतोय, त्या ठिकाणी दुःख सत्तार साहेबांनी व्यक्त केलं. बरोबर आहे. गोष्टी देखील मी सहमत आहे. कारण की या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ असतील, रमेशजी पवार असतील, या ठिकाणी जालन्यामधून असतील, अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी त्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण या ठिकाणी ती जागा आम्हाला सुटली नाही. पण सत्तार साहेबांच्या मुलांनी फॉर्म भरले. पण या ठिकाणी निश्चित शिंदे साहेब असतील, आमचे सर्व वरिष्ठ नेते असतील, सत्तार साहेबांना बोलून त्या ठिकाणी त्यांचा गैरसमज दूर करून त्यांची नाराजगी काढून आम्ही सर्वजण एकत्र मिळून, कारण की या ठिकाणी महायुतीमध्ये कुठला नाराजगीचं नाट्य नाहीये. या ठिकाणी महायुतीमध्ये सरकार अतिशय चांगलं चालू आहे आणि जिल्ह्यात देखील अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी चालू आहे. म्हणून बरं विलासजी, तुम्ही म्हणताय की थेटपणे सत्तारांना बोलावण्यात आलेलं आहे आणि त्यांची समजूतही काढली जाईल असा विश्वास महायुतीला वाटतो. मात्र समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करणं म्हणजे महायुती विरोधातलं बंड नव्हे का? हे बघा, काल 1 तारीख होती, नॉमिनेशन भरण्याचा लास्ट दिवस होता. तोपर्यंत त्यांनी नॉमिनेशन भरला. पक्ष असेल किंवा महायुती असेल, कुठला तरी आपल्या शिवसेनेचा विचार करतील या दृष्टिकोनातून त्यांनी नॉमिनेशन भरलं. काल दिवस संपला, विड्रॉलची तारीख अजून बाकी आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे दिनांक बाकी अजून. निश्चित या ठिकाणी शिंदे साहेब असतील, आमचे सर्व असतील, एकत्र बसून आज आमच्या या ठिकाणी शिंदे साहेबांसमोर आमची सर्वांची बैठक आहे. निश्चित त्या ठिकाणी चर्चा केली जाईल. पण शिंदे साहेब आमच्या शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सर्वांना या ठिकाणी मान्य आहे. बरं, सर्वांना तो मान्य करावा देखील लागेल. मात्र चंद्रकांतजी, मी तुमच्याकडे येतो की समीर सत्तार यांच्या उमेदवारी मागं केवळ वैयक्तिक महत्वाकांक्षा आहे की मग शिंदे सेनेची ही अप्रत्यक्ष रणनीती समजायची? नाही, शिंदे सेनेची रणनीती जी आहे ती ते काही करू शकतील शेवटच्या घटकेपर्यंत. जर भाजपचं आणि त्यांचं जर पूर्ण फाटलं असेल तर ते त्याप्रमाणे यांच्या मुलाला ते मदतही करतील. परंतु प्रत्यक्षात आता भारतीय जनता पार्टीने थोडंसं कडक धोरण स्वीकारलेलं आहे शिंदेंच्या बाबतीत आणि म्हणून एखाद्या वेळेस कुठेतरी मग त्यांची दिलजमाई होऊन जाईल शिंदे सेना आणि देवेंद्र भाईशी. आणि ते झाल्यानंतर मग तुम्हाला सांगतो की एखाद्या वेळेस यांना थोडंसं समजून सांगतील की बाबा तुझं काय असेल 2.5 वर्षानंतर आम्ही तुला मंत्री देणारच आहोत, मग कशाला हे करतो, असं काहीतरी होईल. आणि निश्चितच सांगतो की ही उद्या परवापर्यंत हे उमेदवारी मागे घेतील. बरं सत्तार. बरं, पण चंद्रकांतजी, काय होत आहे की या निवडणुकीमुळे भाजप आणि शिंदे सेनेमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झालेला आहे का? तसं पाहिलं तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही आहे, बरेच 8-10 ठिकाणी झालेलं आहे. आता 8-10 ठिकाणच्यासाठी सर्व नेते मंडळी बसलेले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही पण, आणि ते करतात काहीतरी प्लॅनिंग हे करा. परंतु आणि बिनविरोध करण्याच्या तयारीत असं मला मुंबईहून फोन आला होता. त्यावेळेस मला कळलं की बाबा हे बिनविरोध करणार आहे, म्हणून इतकी फोर्स करून त्या ठिकाणी नको बाबा उमेदवारी तुम्ही मागे घ्या असं म्हणण्याचा प्रसंग त्यांना आलेला आहे. भागवत कराडांना मला प्रश्न आहे की भाजपनं खरोखर अधिकृत उमेदवार दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून विरोध होणं म्हणजे नेतृत्वाला हे खुलं आव्हान आहे का? शिवसेनेचे नेते माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना आव्हान नाहीये. बरं, आत्ताच आमचे पैठणचे आमदार विलास बापू यांनी सांगितलं, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा फॉर्म भरत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून सर्व पक्ष म्हणजे दोन्हीही जिल्हा प्रमुख, सर्व आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. फक्त आणि फक्त सिल्लोडचे आमदार माननीय सत्तार साहेब आणि त्यांची टीम तिथं नव्हती. म्हणून शिवसेना पूर्णपणे ही महायुती बरोबर आहे, एक्सेप्ट सिल्लोड. आणि सिल्लोड मध्ये त्यांची अंतर्गत काय नाराजी आहे हे सोडवण्यासाठी माननीय युतीचे नेते तथा शिवसेना प्रमुख माननीय शिंदे साहेब, शिवसेना शिंदे साहेबांची या प्रमुख यांना बोलवलेले
तो प्रश्न सुटेल असं आम्हाला वाटतं. बरं. म्हणून त्याच्यामध्ये जास्त विचार करण्यासारखं काही नाही. आम्हाला पूर्णपणे महायुती अभेद्य आहे. महाराष्ट्र शासनामध्ये सरकार खूप चांगल्या तऱ्हेनं चालू आहे आणि जे निर्णय झाला तो निर्णय ह्या सर्व तिन्ही नेत्यांनी मान्य केलेला आहे. म्हणून या 17चे 17 जागा आम्ही महायुती म्हणून जिंकणार आहोत. बरं, 17 ते 17 जागा तुम्ही जिंकणार असं म्हणताय, मात्र विलासजी काय होतंय की महायुतीचा उमेदवार असताना दुसरा उमेदवार रिंगणात उतरल्याने मतदारांमध्ये मात्र संभ्रम निर्माण होणार नाही का? मतदारामध्ये आणि या ठिकाणी महायुतीची वज्र मोठे आणि या ठिकाणी नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे महायुतीचे त्या ठिकाणी जालना असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहे. या ठिकाणी आमचे महायुतीचे उमेदवार सुहाजी शिरसाट यांचा विजय काल नॉमिनेशन भरल्यानंतरच त्यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे याला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आणि फॉर्म परत घेण्याची तारीख ही 4 तारीख आहे, अजून वेळ आहे. त्यामुळं आमच्या उमेदवाराचा विजय हा काल नॉमिनेशन भरल्यानंतरच झालेला आहे. कारण की या ठिकाणी आता करार साहेब होते, आम्ही समेत त्या ठिकाणी फॉर्म भरला नाही. या ठिकाणी आमची वज्र मोठे महायुतीचे मतदार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी, त्यामुळे आमच्या उमेदवाराला कुठलीही अडचण येणार नाही. आमचा विजय या ठिकाणी कालच त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. बरं, भागवत कराडही म्हणतायत, विलासजी तुम्ही पण म्हणताय की आमचाच विजय निश्चित आहे, महायुती त्या ठिकाणी जिंकणार. मग चंद्रकांतजी, एकीकडे अब्दुल सत्तार आपल्या मुलाला उभं करतात, तर दुसरीकडे अब्दुल सत्तार दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं देखील म्हणतात. त्यावर अंबादास दानवे सुद्धा पूरक वक्तव्य करतात. मग पुन्हा चर्चा रंगते की दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची. सध्याची राजकीय स्थिती पाहता हे खरोखर शक्य आहे का? हा निर्णय माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे घेतील. हा कोणाला असा बोलण्याचा काही अधिकार नाहीच आहे. आणि जर समजा आजही आम्ही शिर्डीमध्ये होतो त्यावेळेस स्वतः संजय राऊत साहेबांनी त्यांना त्यांच्या भाषणात सांगितलं, आमची एकच शिवसेना आहे, 2 शिवसेना नाही. एक शिवसेना म्हणजे आमची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे, ती माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. हे बाकी हे तर म्हणजे फुटून दुसरीकडे गेलेले म्हणून ती शिवसेना नाही म्हणतायत. परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगतो, जर समजा त्यांनी पण हे सांगितलं की जर तुम्हाला समजा जर एक व्हायचं असेल तर जा तुम्ही उद्धव साहेबांकडे माफी मागा की चुकलं आमचं, उगाच आम्ही तुमच्या अगेन्स्ट गेलो वगैरे. त्या ऐकतात का पहा, आणि जर होत असेल तर पाहू. परंतु प्रत्यक्षात हा निर्णय फक्त उद्धव साहेबच घेऊ शकतील, बाकी कोणी घेऊ शकत नाही. बरं विलासजी, तशा प्रकारे माफी मागण्याची वेळ येणार का? तसं केलं जाणार का? सध्याची राजकीय स्थिती पाहता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची होणारी वक्तव्य आणि त्यातच आता भाजप समोर झालेली समीर सत्तार यांची बंडखोरी, महायुतीच्या विजयाच्या शक्यतांवरती काही परिणाम होताना दिसेल का? आमच्या महायुतीमध्ये कुठं मिठाचा काटा पडलेला नाही. आणि दानवे साहेबांनी जे वक्तव्य केलं दोन्ही शिवसेना एकत्र येतील, ते कुठल्या आधारे केलं मला कळत नाही. कारण की या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते कुठे काय अब्दुल सत्तारांनी स्वतः या संदर्भातला वक्तव्य केलेलं आहे. खैरे साहेब हे म्हणजे युतीच्या बाबतीत काही बोलत असेल तर अंबादास दानवे साहेबांनी खैरे साहेबांची परवानगी घेतली का? त्या संदर्भात आपण काय वक्तव्य करावं? दानवे साहेब या ठिकाणी नेहमी वक्तव्य करतात. कारण की या ठिकाणी उद्धव साहेब असतील किंवा खैरे साहेब असतील, हे शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, पक्षाची भूमिका काय असली पाहिजे हे नाही बोललं पाहिजे. दानवे साहेब हे विधान परिषदेचे आमदार आहे, मी एक विधानसभेचा आमदार आहे. या ठिकाणी पक्षामध्ये प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉल प्रमाणे बोललं गेलं पाहिजे. आपल्या मनात काय आलं ते बोलून चालत नाही. तर या ठिकाणी मला वाटतं खैरे साहेबाला देखील कल्पना नसेल अंबादास दानवेंनी काय वक्तव्य केलं. बरं, त्याची कल्पना निश्चित त्यांना असेल. भागवतजी, काय होतं की दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा, दुसरीकडे समीर सत्तार माघार घेत नसतील तर महायुती त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार का? स्थानिक पातळीवरील मतभेद आता राज्यस्तरीय राजकारणावर परिणाम करू शकतात का? जाता जाता मला तुमच्याकडनं उत्तर हवंय. आपला पहिला प्रश्न आहे की शिवसेना दोन्ही एकत्र येणार का? पण त्या अगोदर मी सांगू इच्छितो, उभाटा शिवसेनेचे नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब आणि माननीय आमदार अंबादासजी दानवे यांना जर वाटत असेल दोन्ही शिवसेना एकत्र येईल, ते त्यांचं दिव्य स्वप्न आहे. स्वप्न कधीही साकार होणार नाहीये. बरं, कारण महायुतीमध्ये अत्यंत चांगल्या तऱ्हेनं कारभार चालू आहे आणि हे कारभार चालू असताना एक आमदारांनी असा समजा एका आमदारांनी म्हणजे सत्तार साहेबांनी फॉर्म भरला म्हणून अशा काही गोष्टी होणार नाहीयेत. कारण त्यासाठी त्यांची काही नाराजी असेल तर शिवसेनेचे नेते माननीय शिंदे साहेब त्यांना समजून सांगतील. खरी शिवसेना एकच म्हणजे माननीय बाळासाहेबांची शिवसेना खरी शिवसेना होती. आता दुसरी खरी कोणती उभाटा का शिंदे साहेबांची शिवसेना ती जनता दाखवते. धनुष्यबाण ही निशाणी सध्या कोणाकडे आहे?
कोणाचे आमदार जास्त निवडून आलेले हे बघण्याची गरज आहे. शेवटी जनता जनार्दन म्हणतो ना, तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या दिवशी माननीय उद्धव साहेबांनी काँग्रेसची आणि राष्ट्रवादी पवार साहेबांशी युती केली, त्याच दिवशी जनतेच्या मनातून जे हिंदुत्वाचं प्रेम जे होतं शिवसेनेचं ते कमी झालंय. म्हणून माझ्या मते खरी शिवसेना जी आहे ती खरी शिवसेना ही शिंदे साहेबांची शिवसेना आहे, हे माझं मत आहे. बर, आता यामध्ये शेवटी जनता ठरवेल. त्याही पेक्षा समजा तुमचा मला दुसरा प्रश्न असा होता की एखाद्या वेळेस जर समीर सत्तारनी जर फॉर्म नाही मागं घेतला तर काय होईल. समीर सत्तारनी जर फॉर्म नाही मागं घेतला तरीही आमचा महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे. बर. महायुतीमध्ये शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादांचे राष्ट्रवादी आणि भाजप एक संघ लढणार आणि आम्ही चांगल्या मतानं विजयी होणार, यामध्ये कुठलीही शंका नाही. बर. माझा तर दावा आहे, आमची फक्त छत्रपती संभाजीनगरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जागा आम्ही जिंकू आणि महायुतीचा प्रचंड विजय या विधान परिषदमध्ये होणार. बरं, महायुतीच्या विजयाची आशा तुम्ही व्यक्त करताना दिसतात. मात्र दुसरीकडे आता स्वतः समीर सत्तार जे आहेत ते माघार घेतात का? अब्दुल सत्तारांची समजूत काढण्यामध्ये स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश येतं का? त्यांना समज दिली जाते का? या सर्व घडामोडींवरती आमची देखील नजर असेलच. तिन्ही मान्यवरांचे धन्यवाद. तुम्ही या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात आणि सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू